तर मराठी माणसानं काशी जिंकलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनही रेखे यांचं कौतुक केलं गेलंय। दंडक्रम पारायण विक्रमादित्य हे वेदमूर्ती रेखे ठरलेले आहेत। अहिल्यानगरचे वेदमूर्ती रेखे यांचा वाराणसीमध्ये सन्मान केला गेलाय। तर पंतप्रधानांनी कौतुक केलंय। काशीमध्ये 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदातील सुमारे 2000 मंत्रांचं अत्यंत दुर्मिळ दंडक्रम पारायण 50 दिवसात पूर्ण करून इतिहास रचलाय। सुमारे 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण पुन्हा भारतात घडलंय। देवव्रत रेखेंनी केलेली ही साधना पुढील पिढ्या लक्षात ठेवतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। दंडक्रम इतक्या अचूकतेनं करणं हा असाधारण पराक्रम आहे। माझ्या मतदारसंघात काशीमध्ये हा अनोखा उपक्रम झाला, याचा विशेष आनंद वाटतोय असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। काशीमध्ये 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी हा पराक्रम केलाय, त्यांचं कौतुक केलं गेलंय।